नमस्कार. माहिती लिंक या चॅनलमध्ये मी प्रवीण आपल्या सर्वांचे स्वागत करतो. लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही व ती कशा प्रकारे चेक करायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे का नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यावं लागेल. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळेल, येथे क्लिक करा. आपल्याला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक नंबर एंटर करायचा आहे. तर आपण आपला लाभार्थी आधार क्रमांक नंबर एंटर करूयात. लाभार्थी आधार क्रमांक नंबर एंटर केल्यानंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर खाली आपल्याला एक ऑप्शन पाहायला मिळतो, मी सहमत आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. वरील माहिती वाचून घ्यायची आहे व OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असे पाहायला मिळेल. म्हणजेच आपली लाडकी बहीण योजना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तर आपण अशा पद्धतीने आपली लाडकी बहीण योजना ई-केवायसी झालेली आहे का नाही हे चेक करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.